नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. 2-3 दिवस झाले आपण व्हिडिओ पोस्ट केला नाही. काही दुःखद घटना घडल्या होत्या. त्याच्यामुळे मी पण थोडंसं व्यस्त होतो. आज आपल्या प्लॉट नंबर 3मध्ये टरबूज जे आपण जे बेडवर टाकले, त्यांचं प्रिपरेशन किंवा त्यांची क्वालिटी मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायची आहे. भेंडींची ग्रोथ पण दाखवायची आहे. तरी मी कॅमेरामनला सांगेल, आपण जे आता हे ऑर्गेनिकमध्ये जे तयार केलेले आहेत त्यांची क्वालिटी दाखवा. आपण जेव्हा बेडवर चढवले होते तेव्हा त्या मानाने फार छोटे होते, पण आता संपूर्ण सुंदर झालेले आहेत. मोसंबी पण दाखवायला लावतो. पूर्ण मोसंबीची क्वालिटी पहा. आपण त्यांना ट्रीटमेंट जी देतोय, बायोरिच आणि अल्ट्रा सी हेच आपण त्यांना देतोय. आज आपण ट्रॅप तर लावलेच होते, त्याच्यानंतर फळमाशींसाठी आपण ऑर्गेनिकमधले जे काही येतात ते लावून घेतले. काही त्याला मला नाव नाही सांगता येणार, कॅडबरी सारखं आहे ते पण आपण लावलं. भेंडीची पण मी ग्रोथ दाखवायला सांगेल कॅमेरामनला. पण या जमिनीत आपण संपूर्ण माती ही ओढून बेडवर घेतल्यामुळे नक्कीच जमीन हलकी असल्यानंतरही तिची पोत म्हणजे सुपीक जमीन जी आहे ती बेडवर टाकलेली आहे आपण. पण तरीही भेंडी त्या मानाने ग्रोथ कमी आहे, पण येईल. जे काही यायचं असेल तिला आपण बायोरिच अल्ट्रा सी देणार आहेत. जमिनीमध्ये पोत सुधारण्याची आपण प्रयत्न करतोच आहे. का उत्पन्न जरी कमी आलं तरीही काही ना काही आपल्याला ती देऊन जाईल. आणि आता तुम्ही पाहिलंच आहे 3 ऑक्टोबरची आपण लागवड केलेली या प्लॉटमध्ये. मी कॅमेरामनला सांगेल का संपूर्ण व्हिडिओ दाखवा, शूट करा. का झाडांची क्वालिटी, बेडवरचं तुमचं टरबुजांचं रोप पूर्ण पाहता येईल. मोसंबी पण तुम्हाला पाहता येईल का कशा पद्धतीने झालं आहे. म्हणजे पूर्ण शेत एकदम हिरवगार आणि सुंदर तयार होतोय. प्लॉट हा पूर्ण युनिफॉर्ममध्येच आहे. आता त्याला आपण लगेच फवारणी चालू आहे. प्लॉट नंबर 2मध्ये फवारणी चालू आहे. मी कॅमेरामनला सांगेल का तिकडे झूम करून दाखवा का आपले जे आहेत फवारणारे कर्मचारी ते पण त्यांचा पंप लावून स्प्रे करतायत. तिकडेही आपला चांगला मोठा झालेला आहे. आणि प्लॉट नंबर 1मध्येही टरबुजांची तर संख्या चांगलीच आहे. त्याला आपण स्प्रे पण चालूच आहे आपला त्याच्यावर. आणि मी तुम्हाला 1 नंबरमध्ये घेऊन जातो लागेल तर मधल्या साईडमधून आपण घेऊन जाऊ. एक थोडासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी काय आहे काय नाही, म्हणजे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल. ऑर्गॅनिकमध्ये खरंच नक्कीच ताकद आहे. फ्लॉवरिंगला चालू झालेले आहेत. साधारणतः हा उगवण शक्ती धरल्यानंतर 8 तारखेला उगवण झाली आहे याची ऑक्टोबरमध्ये 8 जर पकडली तर साधारणतः आज 35-40 दिवसाचा प्लॉट झालेला आहे टरबुजांचा. बेड आपण खूपच छान मोठे तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे आता ही जी जमिनीवरची जी भेंडी लावलेली आहे ती नक्कीच मार खाते, की तिची जमिनीमध्ये तेवढी ताकद नाही आहे. पण आपण त्यांना जेवढं होईल तेवढं ऑर्गॅनिकमध्ये द्यायचा प्रयत्न करू. आणि तुम्हाला प्लॉट नंबर 1मधले टरबुजांची ग्रोथ आज दाखवून देऊ. फळं तर भरपूर दिसायला लागलेले आहेत. पूर्ण जमीन झाकल्या गेलेली आहे. फळं पण छान लागलेले आहेत. म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये नक्कीच ताकद दिसली मला. पाय ठेवायलाही जागा नाही. पूर्ण जमीन पॅक झालेली आहे. कॅमेरामनला सांगेल मी हा संपूर्ण प्लॉट दाखवा, काही फळं दाखवा. कॅमेरामध्ये येत असतील या साईडला पहा, भरपूर फळं आहेत. आणि नक्कीच ऑर्गॅनिकमध्ये फळ येणारच आपल्याला. मी कॅमेरामनला सांगेल का तेही फळं दाखवा मोठेवाले. आणि आता चालाव कुठे, इतका पूर्ण पॅक झालेले आहेत. पूर्ण फळं पहा, पूर्ण सांभाळून चालावं लागतंय. ग्रोथ तर खरंच सुंदर आहे.
आणि आपण हे ॲडिशनल पीक घेतोय, आपलं काही मेन पीक नाही आहे. आपलं मेन फोकस मोसंबी आहे. मोसंबीची क्वालिटी मी दाखवायला लागेल कॅमेरामनला, का मोसंबीची क्वालिटी दाखवा, टरबूज दाखवा. आणि नक्कीच आपल्याला काही ना काही पैसा देऊन जाणार आहे हे शेत. म्हणजे जेवढं काही वाचलं आहे तेवढं नक्कीच त्या साईडलाही समोर मी सांगेल कॅमेरामॅनला, समोरच्या साईडला दाखवा ते फळ का केवढं मोठं झालेलं आहे. मोसंबीची क्वालिटी मी सांगेल दाखवायची का मोसंबीची क्वालिटी पण दाखवा. म्हणजे शेतात फिरल्यानंतर खरंच मन प्रसन्न होऊन गेलेलं आहे. म्हणजे इतक्या पाऊस असल्यानंतरही आपलं टरबूज येणारच हा आत्मविश्वास झालेला आहे आज. म्हणून म्हटलं आज चला व्हिडिओ शूट करू. स्प्रेचं काम चालूच आहे. तिकडे जर जाता येत असेल तर जावं, नाही तर मग वेल जर डॅमेज होत असतील तर या साईडला शूट करावं. कारण की पाय ठेवायची इच्छा होत नाही वेलांवर, का ते वेल जर डॅमेज झाले तर तेही बरं नाही वाटत. फळं तर दिसायला लागलेले आहेत, येईल. आता राहिला भावाचा विषय, तो आपल्या हातात नाही आहे. तरी पाहू आपण, आता प्रयत्न करतोय. आतमधली भेंडी तर वेलांनी झाकून टाकलेली आहे, पण भेंडीची ग्रोथ आहे ती पण संघर्ष करून वाढतेच आहे. म्हणजे कॉम्पिटिशन लागलेली आहे वेलांमध्ये आणि भेंडीमध्ये. भेंडीचं झाड वेगळ्या प्रकारे चालतंय, तर टरबूज वेगळ्या प्रकारे ग्रो करतोय. आणि फळं पण पहा तुम्ही, मोसंबी पण पाहून घ्या. आणि आपण अजून काही या साधारणतः माझ्या अंदाजे क्या 15 म्हणजे महिना अखेरपर्यंत हे जे पहिला प्लॉट आहे हा निघायला रेडी राहील. तरी एवढंच मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. काही तुमचे मार्गदर्शन असतील, सुझाव असतील तर मला तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून सांगा. आणि मी अजून काय सुधारणा करू शकतो हे पण मी तुमच्याकडनं अपेक्षित धरेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मित्रपरिवाराला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे जेणेकरून मी जे काही व्हिडिओ पोस्ट करत राहील ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.